बैजिक राशी. बैजिक राशी हा बीजगणित या विषयातील फर्स्ट टॉपिक आपण घेणार आहोत. हा टॉपिक जरी अवघड असला तरी आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहोत. पहिल्यांदा आपण बैजिक राशीमध्ये व्याख्येकडे जाऊया. बैजिक राशीची व्याख्या. काही ठिकाणी संख्यांसोबत दुसऱ्या संख्येसाठी अक्षरे वापरलेली असतात, त्यामुळे त्या अक्षरी संख्या बनतात. या अक्षरी संख्यांनाच बैजिक राशी म्हणतात. उदाहरणार्थ आपण फक्त बैजिक राशीची उदाहरणे घेणार आहोत. 5x 8m अधिक 4 8x वर्ग 9x वर्ग 2a वर्ग वजा 3ab अधिक 6b वर्ग. अशी काही उदाहरणे अनेक आहेत, परंतु आपण आता सोडवायची उदाहरणे पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक फर्स्ट. उदाहरणार्थ पहा. 5b अधिक 9y अधिक 6c अधिक 5b अधिक 14y वजा 4c वजा 2y अधिक 4c. हे आपलं पहिलं उदाहरण आहे. पहिलं उदाहरण जरी असलं तरी आपण ते कशा पद्धतीने सोडवायचं हे आपण पुढील प्रमाणे पाहायचे आहे. तर बघा, आपण आता उत्तराकडे जाऊया. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. तर हा एक बैजिक राशीचा पहिला नियम आहे की जिथे वजा असेल, बैजिक राशीमध्ये वजा चिन्ह असेल, त्याच्या पुढची राशी म्हणजे 2y प्लस 4c यामध्ये चिन्ह बदलते. वजा जर असेल तर अधिकच्या जागी वजा होते. मी हळूहळू सांगत आहे कारण ही बैजिक राशी अत्यंत महत्त्वाची आहे आणि फास्ट घेतली तर तुम्हाला काहीही समजणार नाही. तर पुढील प्रमाणे बघा. बैजिक राशीतले पहिले कंस काढून घ्यायचे. 5b अधिक 9y अधिक 6c हे कंस काढून घ्यायचे. हे प्लस चिन्ह आहे, प्लस चिन्ह आहे तसं प्लस राहते. 5b प्लस 14y वजा 4c. तर आता इथे आहे तसं लिहून चालणार नाही. इथे वजा चिन्ह आहे, ते वजा चिन्ह या संख्येला जर गुणल्यास या संख्येला जर गुणल्यास वजा चिन्हांच्या चिन्ह असतात ती बदलतात. त्यात आपण उदाहरणात बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर वजा चिन्ह आणि ते अधिक आहे, ते इथे वजा चिन्ह होणार. अधिकच्या जागी वजा चिन्ह होणार. वजा 2y वजा म्हणजे हे वजा हे इथं आहे तसं लिहिलं तर 2y अधिकच्या जागी वजा झालं. वजा 4c तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे इथे. सो पहिले कंस सोडवून घेतले. कंस सोडवणे हे आता तुमचं इथे संपलेलं आहे. कंस सोडवणे इथे संपलेलं आहे. तर आता उत्तराकडे जायचं. हे बी आणि इथे बी नाही आहे म्हटलं याचा काही विचार करायचा नाही. फक्त बी वाय एकत्रीकरण करायचं. सी एकत्र गट करायचे. 5b अधिक 5b अधिक 9y. आता इथं हे अधिक आहे त्यामुळं अधिक 14y इथं अधिक 14y झाले. वजा 2y इथे 2y आहे. वजा 2y म्हणजे आता हे बीचे गट झाले. हे वायचा गट झाला. आता सी कडे जायचं. आता सीचा गट कुठला? प्लस 6c वजा 4c वजा 4c वजा हे कसं केलं तर 4c वजा 4c हे कसं केलं? 6c आहे तसं या उदाहरणातलं लिहिलं, 4c आहे तसं इथे लिहिलं आणि हे 4c आहे तसं इथे लिहिलं. सो आता पुढे 5 आणि 5
10, 10 बी झालं, प्लस 14 प्लस 9 करा, ह्या बेरजेतून हे वजाबाकी करा, तर 21y. आपण वजाबाकी करत बसणार नाही, डायरेक्ट उत्तर लिहिणार आहोत. वजा झालेला आहे लिहून. सो वजा. आता इथे आपण त्यांनी कसं केलंय, तर 6c वजा 4c आलं किती? हे चिन्ह 6c, हे 6c आणि हे 4c वजा 4c केलं, तर ते आपण पुढील प्रमाणे घ्यायचं. 6c वजा 4c वजा 4c. इथे वजा 2y हा प्रश्न मिटलेला आहे. तर इथून अधिक 6c वजा 4c चिन्ह भिन्न म्हणून वजाबाकी, तर किती आली? +2 येणार. म्हणजे 6तून 4 गेले, आले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणून हे 2 आलं. 2 आल्यानंतर वजा 4c. मग 2c तून 4c गेलं, किती आलं? 2c. म्हणजे 4 मधून 2 गेलं, 2 आलं. तर 2 जरी आलं तरी मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 4c असल्यामुळे वजा 2c. ओके. तर आता हे 2c तुम्हाला समजलं नसेल तर आपण आता पुढे घ्यायचं. तर हे 2c हे कसं सोडवलं हे आपण इथे घेणार आहोत. तुम्हाला मी इथे सांगणार आहे व्यवस्थित. सो 6c. आता इथं ह्याच्या अगोदर कुठलं चिन्ह आहे? प्लस आहे. त्यामुळे 6c वजा 4c बरोबर किती आलं? 2c. ओके. हे प्लस चिन्ह भिन्न म्हणून वजाबाकी आणि हे मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. आपण काय प्लस लिहिले तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. मग हे 2c हे प्लस चिन्ह आहे, इथे प्लस आपण थोडक्यातच लिहिणार आहोत. प्लस चिन्ह आहे वजा 4c बरोबर किती आलं? 4c 4 मधून 2 गेलं, 2 आलं. c आहे तसं, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, त्यामुळे वजा 2c हे इथलं. ओके. त्यामुळे हे उत्तर आपलं बरोबर आहे.